it's I guess bad decision. Oh fuck. Now what It's is a bad decision. Sorry. Not it's sorry. It's sorry. मित्रांनो आपल्याला साहेबांनी पकडले. साहेबांसमोर या भावाच्या पायावर गाडी टाकली. डायरेक्ट डोळ्यात पाणी आहे भावाच्या आपल्या. नाचतो का काय माहित नाही. त्यांचा ब्लॉग तर असाच राहिला. असं खूप वाईट वाटतंय की आपण गणपतीचे सगळे सिरीज काढले. क्या रे गणपती म्हणजे मिरवणूक पासून ते आपले नाईट. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही विचारत पडला असेल की आपली गँग चालली कुठे. आता आम्ही चाललोय उल्हासनगरला 20 गोणी गुलाल घ्यायला, म्हणजे किती 100 किलो आणि फटाके घ्यायला. आज आहे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन. खूप दुःख होतं पहिल्यांदा ब्लॉग चालू करताना, कारण की 11 दिवस कसे आले कसे गेले समजलं नाही. खूप मजा केली आपण 11 दिवसामध्ये. आणि आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन. आपण ते खूप थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करणार आहोत. दुपारच्या वाजले 12:30. आम्ही कालपासून झोपले नाही आहोत. मुंबईमध्ये होतो रात्रभर. आता आपल्याला काम लागलंय फटाके वगैरे आणायचे, तर फटाके घ्यायला चाललोय आपण. आणि आमचा सोनू भाई सगळे झोपलेत. मला जागा राहावं लागते, कारण की मी झोपलो तर आपला भाऊ पण झोपून जाईल. डायरेक्ट काम पीठ होऊन जाईल आमचं सगळ्यांचं. म्हणून आपण चाललोय उल्हासनगरला. दुबईवर आला ड्रायव्हर, दुबईवर मागवलाय. झोपला, त्याला आराम करायला दिलाय. तो येताना गाडीत तो चालवणार आहे. जाऊया आपण तिकडे, बघूया फटाई घेऊ जरा, कोणाची मजा घेऊ तिकडे जाऊन. लाल चंदन पुष्पा लाल चंदन. आणि आपली महाआरती होणार आहे 4:30 वाजता. 4 किंवा 4:30 आपला मॅक्सिमम टाइम ठेवला आपण. तशी आपली मूर्ती आपली गल्लीतून निघेल आणि प्रॉपर रस्त्यावर लागेल. आपला 4-4:30 जर आपली आरती झाली महाआरती, तर प्रॉपर आपण सगळं सेटअप करू शकतो. 1.5 तासाची महाआरती असते आपली. सर्वांनी या, नाही तर ब्लॉग मध्ये बघा, तरी पूर्ण ब्लॉग बघा. खूप आपण मजा करणार, मस्ती करणार आहोत. मस्त बाप्पाला आपल्या थाटामाटात विसर्जन करणार आहोत. चला भेटूया आपण उल्हासनगरला. मित्रांनो, विषय खूप हार झालेला होता. पोलिसांनी पकडलं. पोलिसांसमोर बोलतो, हा भाई सीट बेल्ट लाव. मला सीट बेल्ट भेटत नव्हतं इकडे. सीट बेल्ट भेटला. थोड्यात पोलीस बोलले, चल भावा साईडला आला. हॉटेलची लायसन्स दाखवला. लायसन्स शोधायला भावाला 15 मिनिटं लागली. लायसन्स मागवला भाईनी. नंतर बोललो, साहेब गणपतीचंच काम आहे. साहेब बोललो, काय? साहेब गणपतीचं काम आहे, गुलाल घ्यायला चाललोय. असून दे ना बोलतो. माझा आहे पण बाहेर पाठीमागे पडलाय. साहेबांना बोललो, साहेब गुलाल घ्यायला चाललंय, गणपतीचं काम आहे. बोलतो, हा बरोबर आहे, तरी मला लायसन्स दाखव. लायसन्स दाखवला. पेपर दाखव. PUC संपली आहे. साहेब जाऊन दे ना. तर मग साहेब बोलले, इन्शुरन्स दाखव. मग त्या दादाला फोन करायची गाडी त्याची. तो बोलतो, एक काम कर, पिंगार हॉटेलची गाडी सांग. आम्ही सांगितलं साहेबांना पिंगार हॉटेलची गाडी आहे. साहेब बोलले, ठीक आहे बाळा, जा गाडी घेऊन जा. आम्ही निघालो भाई. तुम्हाला मग कुठे पकडा सांगा, पिंगार हॉटेलची गाडी. फक्त डोंबिवलीत होता. फक्त डोंबिवलीत पकडा सांगा, पिंगार हॉटेलची गाडी. बस मुंबईला पकडलेले मारतील किंवा पिंजरा करतील. तुमचा पिंजरा करतात, बंद करतात, डायरेक्ट पिंजरात टाकतील. आई शपथ, बापरे. आता बघूया काय आपल्याला कुठे कुठे पकडतात. नाही, अजून एकच स्टॉप आहे आता उल्हासनगर. तिकडे पकडतात, तिकडे ब्लॉग चालू करेल मी. आणि श्रवण यांच्याकडून आपल्या मूर्तीला 8 फुटाचा हार भेटलेला आहे. दुर्वाचा 8 फुटाचा दुर्वांचा हार प्रत्येक वर्षी घालतो तो, आणि त्याने या वर्षी पण घातला आहे. कपडे एक टायमिंगला स्वतःला कपडे घेत नाही, घेतो. हा बोलला तो. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. देवाला हीच विनंती आहे की असेच आमची पोरं तुम्ही सक्सेसफुल करत राहा. आम्ही तुम्हाला अजून खूप थाटामाटात पुढच्या वर्षी आगमन जोरात करू आणि पूर्ण गणेशोत्सव जोरात करू. एवढीच देवाला विनंती आहे. अजून काय? आणि कोणाच्या लग्न बिग्न बाकी असेल ते पण करून टाका. गरज होती बोलायची. माझं पण अरे इकडे सर्व सिंगल आहे. इकडे सर्व सिंगल आहेत. माझं पण लग्न बाकी आहे, अनिकेतचं बाकी आहे, श्रवणचं बाकी आहे. अरे तुझं लग्न बाकी नाही. तुझा पहिले सोनू. तुमचा सोनू तू किती वयाचा आहेस? 22. तुझी आता बोल 22 झालं. मी 22 नाही. 23. इमानदारी सांगितली वयाचा आहेस. 23. चुप रे. तुझं बॉडी इयर काय आहे? 2001. मग तू 23 आहेस? मी 23 आहे. मी 3 झाल्या. मी 23 आहे. तू 25 आहे. आणि अनेक किती आहे? 25. मग अनेक जण सोनूचा पहिले श्रवणचं पहिले ना 26. कोण?
श्रवण मिंगाले बरोबर. श्रवणचं लवकर झालंय आता श्रवणचं उद्या म्हणलं तरी बसू आपण श्रवण पुढच्या वर्षी जोडप्याने पूजेला बसेला 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर. ओके. श्रवणची वर्षीचा जोडपा झालेला आहे पूजा. श्रवणची गर्लफ्रेंड जर बघायचं असेल ब्लॉग तर ताई तुला सांगतो मी पुढच्या वर्षी पूजा फिक्स खूप आहे. वाईट पोरगा या ताई, खूप वाईट पोरगा. काय सांगू आता मी. चेक कर. इंस्टा चेक नको करू तुला मला सांगतो मी तुला भाऊ ताई मानतो. तू रक्षाबंधनला भेट मला सगळं सांगतो तुला गिफ्ट मध्ये एक राज सांगतो असे की खूप छान राज सांगतो ना की तू दुसऱ्या दिवशीच त्यासोबत ब्रेकअप करशील. त्याच दिवशी ब्रेकअप त्याच मिनिटाला. तो भाऊ बोलमध्ये कसा तो डायलॉग आहे जो छेडते उसका काटण्याची हात नाही रे गला इसका ना गला नहीं इसको पूरा काट दो. पकडा बोकडे. आला हे काय आलं गाडीला. गाडी वन साइड झाली. सोनू तू का स्टाईल मारतोय. गाडीत वगैरे काय नाही तू गपचूप येणारच भाई. गाडीत बसला पाहिजे. हॅलो नाही आपण गाडी गब्बस गाडी आपण बरोबर लावू साईडला आणि सर्वजण जाणार हे घ्यायला हा ठीक आहे फटाकडी फटाके घ्यायला फटाके हे मंडळाकडून रेडबुल आहेत ना आपल्या 5 जणांना. रेडबुल ना पाहिजे भाई. मंडळाने आपल्याला 4 चापट देईल देणार रेडबुल देणार. रेडबुल 4 जण आपल्याला देणार. भाई 2 कॉफी दे. मंडळ आपलं खूप शेट आहे. मंडळ देऊ. ए बाबा काय करतोय हा. ए भाऊ चल नाश्त्याला तर आपण बघितलं कालच्या ब्लॉग मध्ये. पहिल्या दिवशी होतं आपलं काय होतं पोहे होते. सेकंड दिवशी आपण जरा हे केलं एक्स्ट्रा. नाही गरिबी नाही आपण हळूहळू खालून पासून हे सेट जाऊन चाललो. हळू चालू रे लवड्या तू. शन्नू हळू चालू. शन्नू बाळा हळू चालू. एअरबॅग सुद्धा दोघांनाच आहे आपल्याला. मागच्या आपल्या वरती येतील ना. आणि आपल्याला जायचंय. देवाचा ब्लॉग आहे तर शिवी देऊ. कृपया अनिकेत पाटील तुम्हाला विनंती की तुम्ही शिवांचा वर्षाव करू नका आमच्या ब्लॉग. आम्हाला माहिती तुम्ही गावाले आहात. चालू आहे. यस ब्रो. तुला काय वाटतंय. अरे बाबा तुला 1.5 लाख लोक बघतायत. अनिकेत किती 1.5 लाख लोक. तुला माहित नाही आता किती फेमस झालो आपण. ते 1.5 लाख बघतात. 1.5 लाखांना मला साक्षम नमस्कार. ओके साक्षाम नाही साष्टांग असतो तो. ठीक आहे चालेल. भाऊ आमचा युके ला गेलाय ना त्याचं इंग्लिश आणि मराठी जरा मिक्स होत आहे. बाबा काहीच काय जयादा बघ भाई जी वॅगन. दुबई का राइडर के साथ. दुबई का राइडर बहुत डेंजर है. सफारी कर रहा है सफारी. इंता मल्ले पकड़ माझी. अरे कॉट हो गया भाई. आई शपथ बापरे. आजचा व्लॉग खूपच क्रेझी होणार आहे. खूप क्रेझी. सगळे पोरांच्या अंगात अशी एनर्जी आली की काही करू शकतात पोर. आज अख्ख्या माणसाला उभा फाडू शकतात. आज काही करू शकतात पोर आपले. देवाच्या ब्लॉग मध्ये फाडाफाडी गोष्ट. देवाच आम्ही करू शकतो असं बोललो रे. हा आता कसं बोललास विवेक. गुड बॉय. खूप होनेस तू विवेक. निकम आहे बाबा. श्रवणचं पोट. श्रवण लाखा फाडायचं काय भेटणार नाही. अरे मग 7 तारखेला त्याच फाडायचं आहे ना. 7 तारखेला म्हणजे फार्म हाऊसला. फार्म हाऊसच बुक नाही. उद्या फार्म हाऊस. पोरांचा प्लॅन झालेला उद्या श्रावण सोडायचा आणि ते पण फार्म हाऊसला जाऊन. फार्म हाऊसला गाईज मी तर येणार नाहीये उद्या मी जाम busy आहे. मी नसणार तर मग तुमचा व्लॉग बघायला भेटणारच नाही ना पहिली बात तर. चालत नाही ना. आणि उद्या सगळे थकणार आहेत तर कसं जाणार फार्म हाऊसला उद्या मला कळतच नाही. 5 जणांमध्ये काही जाऊ शकतो तू फक्त सोनू. मी पहिलेच बोललो मी नाही जाणार उद्या. मी बिझी सोनू चव्हाण आता आम्ही नाही बोललो म्हणून सोनू चव्हाण मीटिंग वाला एक आणि 2 ताई सोनूची ताई. डायरेक्ट रिक्षात बसत होता. त्याच्या पहिलं ऑलरेडी याचा हात फ्रॅक्चर आहे भाई. काय करतो. हो आणि मुंबईचे गणपती हे निघाले. थोड्याच वेळात गोग्रासवाडीचा राजा ही निघणार आहे. थोड्याच वेळात नाही खूप वेळात निघाले. आपला आपण ती 12:30 वाजले. आताचे आपले फटाके रेडी नाहीत. गुलाल रेडी नाहीये. बँजो पण आपले बुक झालेले आहेत. डीजे आहे आणि बँजोचा फायनल डेस्टिनेशन आणि डीजेचा सीन असं झालाय. फायनल आलं पण हे बघ कालच भाई ये तो मूर्ती सर से. एसी बंद कर. पिकअप नाही केला.
तर आता तुम्ही बघू शकता साहेब आहे आम्ही समोर, बघू साहेब पकडतात का बघू. वाट किती बघू, पिंगाराची हॉटेलची वाट बघितली का? हा, पिंगार हॉटेलची वाट बघितली. साहेब काहीच करू शकत नाही आम्हाला. साहेब सॉरी हा, साहेब आमचे काहीच वाकडे करू शकत नाही. साहेब मस्ती करतोय, साहेब मस्ती करतोय. चुकून फेमस वगैरे झाला ब्लॉग, साहेब बघतील पक्के मारतील आपल्याला. साहेब ठीक आहे शिरे घालड्या चाल्या कोण आहे हो? आणि चिराग बसला टी शर्ट काढून केस कापायला. पागल आहे, नवशादकडे बसले. आणि नवशाद मेसेज वरती मेसेज करतो. नौशादला काय बोलला रे तेव्हा तो? नवसाद काहीतरी बोलत होतो का? काय बोलला रे? काहीतरी बेकार बोलला. आणि आमचा बँजो आहे काहीतरी बोलला. नवसिक आणि आमच्या सोबत अरे यार नवसिक तू का? अरे 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 जया दादा तुम्ही बघू शकता कशी तुमची गाडी चालली. तयारी जोरात उल्हासनगर मध्ये. आणि बँजोवर सीन आठवला की आपल्यासोबत खूप मोठा सीन, आपल्यासोबत म्हणजे अनेक मनासोबत सीन झाला असेल असा. कारण की आपण पहिले डीजे बुक केलेला, नंतर कोर्टाचा निर्णय निघाला की डीजेला बंदी आहे. म्हणून ऑन द स्पॉट आपल्याला एक पण डीजे वाले बँजोवाले भेटले नाही. तर मग आता काय करायचं, मंडळाला मोठा प्रश्न पडलेला. पण मंडळाची पोरं एवढी भारी आहेत की त्या आपल्या मंडळाने एक बँजो काल ऑन द स्पॉट बुक केला. आता आपला डबल आता ऑब्विसली सगळे डबल पैसे घेणार. तर विसर्जनाला आपल्याला आहेत बँजो आणि पुण्यामधले मावळ. आणि जर पॉसिबल झालंच तर आपण एरियामध्ये 2 तासासाठी डीजे लावू. सर्व कोणाची इच्छा आहे की उडवायचा आहे तर कसा उडवायचा, कशा उडवायचा, तर मग तो उडवायचा डीजे. तर आपण जाऊया आता. तर मित्रांनो आपण पोचलो आता उल्हासनगरच्या मार्केटमध्ये. होते बघा गुलालचे सगळे पॅकेट आहेत. इकडून आपण फटाके घेणार आहोत, इकडून घेणार आहोत गुलाल. दोनों तिकडून घ्यायचे. कितना? 5 किलो वाले गुलाल दिखने का अपने को. 5 किलो वाले गुलाल. दादा 5 किलो वाला गुलाल का पैकेट है? कैसा पैकेट? ये 100 रुपये. ये 5 किलो है. ये 5 किलो है. रंगोली मिक्स नहीं है ना? जो है देखिए ये अच्छा वाली है. दाखव रे कसं दाखव गुलाल तो. हा गुलाल नाही, रांगोळी मिक्स आहे याच्यामध्ये. रांगोळी मिक्स आहे याच्यात. रांगोळी मजा नाही. 10 किलोचा आपण एवढं महाग घेणार तो रांगोळी मिक्स भेटेल. कैसे कॉल करेगा? मग कलर थोडा हे हा पण सेमच वाटतो रे. कुठलं हे काय सेम आहे यात ओरिजिनल गुलालच नाही. समजते रे लगेच. थांब अरे का हा का नको. अरे भाई ओरिजिनल लग रहा है. अरे तिकडे आपल्याला गुलाल प्रॉपर भेटला नाही. चाललोय पुढे. आम्हाला बाईट तर कोण देत नाही म्हणून आम्ही. नाही रे असं काय नाही. बाईट इथे कोणी दिलं मुळे बच्चा चालला नाही. इथे काय नाही, बंद केलं ना सगळे. साहेबांनी पकडलं. साहेबांनी पकडलं. नुसतं छापायचं बस. नुसतं छापायचं. काय नाही साहेब सगळे साहेब सपोर्ट करतात आपल्या इंडियाला, आपल्या डोंबिवलीला, आपल्या महाराष्ट्राला. हा पेपर प्लेट घेऊन टाकू ना. पहिले आपण गाड़ी टाकून दे ना. ऑन द स्पॉट रैप करतो आपण. यहाँ से लेना ये, यहाँ से ले. इसके लिए घूमते नाही पेपर प्लेट के लिए. पहिले आपण पेपर प्लेट घेऊया, नंतर मग पेपर प्लेट रे. पेपर प्लेट इतना बड़ा क्या करने का? इतना बड़ा मत. और वो कितना पैकेट में? 20. इसमें भी 25. सब में 20. कम नहीं करेगा क्या? चला मित्रांनो इथे किती बापरे. अरे एवढा घाण पडलो असतं तर भावांना मी ब्लॉगच्या नादामध्ये खतरनाक एकदम. अरे स्केट झालो. तिकडे काय पेपर प्लेट भेटले नाही. प्रत्येक जणांचा भाव वाढला गणपती म्हणून. आणि आज शेवटचा दिवस आहे गणपतीचा. गाड्या बघा रे, गाड्या बघा.
पप्पा रस्ता चालले. आता आपण इथे आलोय. इथे आलो बघू आता काय इथे भेटतं का. खूप महाग बोलवते प्लेट आपल्याला ते. इथे किती रुपये सोनू. शेवटी मित्रांनो काय झालं म्हणून लोकांना सांगतो जिकडे पहिलं जाल ते सगळ्यात बेस्ट असतं. कारण की आम्ही 10 ठिकाणी फिरलो पण आम्हाला गुलाल काय प्रॉपर भेटला नाही. जिकडे आम्ही पहिले फर्स्ट ठिकाणी बघितलेला तोच चांगला गुलाल होता. पण नाही आपल्या पोरांना घाण सवय असते. जे पहिलं भेटतं ना त्या ठिकाणी तोड मारणारच तेव्हा त्यांचं मन भरणार नाही. 10 ठिकाणी तुम्हाला जेव्हा धोका भेटेल ना आणि असे हात लाल करून घेणार. 10 ठिकाणी तुम्ही तोड 10 ठिकाणी तुम्ही तोंड मारणार. ब्रँड अँबॅसेडर लाल करण्याचा 10 ठिकाणी तुम्ही तोंड मारणार. अरे बाबा जाना भाऊ का भाऊ एवढा कसा कर. तर आपण कुठे होतो 10 ठिकाणी. तर पोरांना घाण सवय 10 ठिकाणी तुम्ही तोंड मारणार. तिकडे तुम्ही धोका खाणार आणि शेवटी तुम्हाला आठवण येणार पहिल्याच माणसाची. म्हणून सांगतो आता पण वेळ गेली नाहीये. तिकडे तुम्ही पहिल्या ठिकाणी तिकडे तुम्ही पहिल्या ठिकाणी आहेत तिकडे थांबा. कुठे जाऊ नका दुसऱ्या ठिकाणी. चालू तुला आते ना. ओ माय गॉड सलमान आणि धीरज. शेवटी आलोय आपण परत तिकडेच गुलाल घ्यायला जिकडे आपण पहिलेच गेलेलो. ही बरोबर फायनल आपण आता बसलोय इथे. शॉर्ट्स आहेत आमच्याकडे. इथूनच सगळे घेणार आपण आता फटाके. मिक्स ही सिग्नेचर मल्टी कलर आहे. कितीला आहे तो? 150 सिग्नेचर 120 बरोबर आहे. अँटी क्यूट कोणते सिग्नेचरचा माहिती का? अरे टाइमपास लवकर सांग ना. ए सोनू टाइमपास करू नका जायचं आबा. हाईट भरपूर आहे. कुठं किती वरती जाईल तरी अंदाजे? तुझ्यापेक्षा वरती जाईल खूप वरती जाईल. डायरेक्ट चंद्रावर जाईल. सोनू 14 मजल्यावाल्यांचं कसं करायचं? सोडून चाळीत राहतो. 14 मजल्यावर फुटलं हा टाइमपास तुम्ही काय बोलले 12 धावते 12 टाकायला सोडा. काका विकाव झाली सोडा. हे जाम हे सोडा. 1600 1400 ला आहे. 1900 ला आहे. ते भाई पण निघू शकते. नशीब चांगलं असेल. आमच्या नशीब नाही एवढं. आपल्या बाईत ना काय झालं. नशिबात बाई असून नाही निघते बाहेर. काय बोलला काहीतरी बोललाय. हा ब्लॉग मध्ये आलाय. 60 शॉट्स टायगरचं कितीला वाईट टायगर? मग टायगर ना का टायगर सिंगल पाहिजे तू बंद करू. हा वाला मेरा ब्लॉग आहे कुछ भी कर सकता हूं. समोरचा 400 ला एक हे पण. आणि हा कितीला आहे? 250 ला. 450 3 आहे. हाईट पण भरपूर आहे. मल्टी काय क्रॅकलिंग आहे. अरे पण आमच्या इथे 16 मजल्याची बिल्डिंग आहे. अरे तू ए फालतू शांत बस रे. याला कोणा बिल्डिंग अजून 4 माहिती नाही तुला कसं पिडतो मी. आमच्याकडे 16 मजल्याची बिल्डिंग आहे. राहतो चाळीमध्ये. 16 मजल्याची बिल्डिंग आहे. याची बिल्डिंग आहे. तो लावून तर बघा कसे वस्तू ती. कोणती ही चांगली ही चांगली. अरे इथे लावलंच नाही म्हणून याला माहितीच नाही काय. भेटलाच नाही काय. जस्ट जोकिंग ब्रो जस्ट जोकिंग. कॉन्टेंट साठी मी भावाला भेटू शकतो. डायरी बाबा ए. फिर एक के ऊपर एक लगा पड़ेगा. फिर 16 मजले के ऊपर जाएगा. अरे ग बस रे. अरे फालतू. 3 वाला असतो तो मी एकदा लावणार. अरे ए विवेक 200 ला देताल का? 200 ला. अरे काय? यार. 300 अहो 300 भाऊ तुम्ही मला मार का लावणार. हलक्या पाहिजे ही का ना माझ्या आहे. ठीक आहे. हलका माहिती माणूस पण हलका. ही तर मोठी आहे त्याच्यापेक्षा. हा माझा मोठा आहे त्यापेक्षा. विवेक लावून घेऊन गेले. अरे मालूम आहे मी लहानपणी मोठं रेड आणि येलो कलरची ग्रीन कलरची निघतात. कमी भावाने 70 रुपये 70 रुपये म्हणून बोलायचं. साला कंजूस. लहानपणी 70 रुपये फटाके पडायचा. आम्ही परवडलो. माळी काढून लवंगे पडते की हाताने. ऊपर वाला उसके ऊपर वाला. अरे तेच आहे रे. अरे तेच आहे ते तर मी फोडायचो. कंपनी आहे मोठी. 30 कंपनी आहे. ए मी काय बोलतोय. अरे ऐक ना 120 शॉर्ट्स आहेत ना तो घेऊन टाक. एक लावून टाकू आपण. कुठला 120 हा तो 1400 रुपयाचा.
तू देणार का पैसे? ए सोनू ए बाबा घरी जायचे. सोनू ए फालतू आहे रे. सोनू ए 2 वाजले बाबा, घरी जाऊन आंघोळ करायची आहे. कुर्ते घेतले ना अजून? अरे हा कुर्ता घ्यायचे. बोलतात आजपासून इकडेच थांबव. आले शॉपिंग फायनली. हे ते गुलाल कुठे आपला? हा घेतो घेतो. ये पकड. अभी क्या कर पता है क्या? आता तू का बस. अरे एकत्र नको टाकू भावा. ती गोणी आपल्याला सीटवर टाकायची, त्याच्यावर सामान टाकायचंय. आणि काकांकडून आपलं एक कॉम्प्लिमेंटरी आहे हा वाला 5 किलोचा. 5 किलोचा हा 5 नाही 1.5 किलोचा आहे. 1.5 किलो का? सोनू सारखा आहे. सोनू सारखा आहे. मित्रांनो आपल्याला साहेबांनी पकडलंय. साहेबांसमोर या भावाची गाडी पायावर गाडी टाकली. डायरेक्ट डोळ्यात पाणी आहे भावाच्या आपल्या. नाचतो का काय माहित नाही. कर प्यार शवर क्या वगैरे बिचारे को. हे इधर थोडा मोच आहे. बट ठीक आहे चल कुछ नाही. आपण जाते आपण लवकर जाता. आम्ही जिंदगी उठून डायरेक्ट. बिचारा माझा भाऊ. श्रवण बस यार बस तू. खूप मला वाईट वाटतंय श्रवणसाठी. हे साहेब कचाकच पकड चालले. बघा ना तुम्ही इकडे. साहेब सोडा ना, विसर्जनाचे दिवस आहेत. किती कमाल तुम्ही तरी सोडा. इकडून कितना बड़ा डाला महाराज अभी सर. पकडलं. आता इथे रिटर्न पोलिसांनी पकडलं. माझ्या भावाच्या पायावर गेली गाडी. अख्खी आर्टिका गेली. अच्छा नसीब ओरिजिनल क्रॉप. आता बसू पुढे. थांबा बघितलं माजले. चाललो आम्ही पुढे. बस अरे क्या हा गुलाल निघाला. साहेबांनी परत लायसन्स मागवलं. दादाने डायरेक्ट इंटरनॅशनल दाखवली. डायरेक्ट इंटरनॅशनल दाखवलं. पोलिसांना आमच्या विश्वासच नाही. आमच्या ड्रायव्हिंग स्किल एवढ्या भारी होत्या ना. त्यांनी डायरेक्ट साहेबांसमोरच त्या भावाच्या डायरेक्ट गाडीचा टायर याच्या डायरेक्ट पायावर साहेबांसमोर टाकला. साहेब बोलताय गेली पाहिजे होती मानेवरनं. साहेब ते साहेब कोण होते का बोलत काय घेऊन चालले. गुलाल काढला तुम्ही बोलत आवा तर गुलाल देतील रात्री. तिकडे तिकडे चौकडे टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा. It's I guess bad decision. Oh fuck. So what It's a bad decision. Sorry? Not it's sorry. It's sorry. Just my friend are from UK, so we are learning their accent. Yeah, we will learn, baby. Chill. Baby. Oh my gosh. Time. सुरुवात घाण झाली आपली खूप. येताना देवाने. येताना तुझ्यामुळे पकडलं. नाही येताना तर पकडलं काय इसलिए हो गया. सत्तू हा जर ना मी सांगतो का तुला. हा जर सोनूचं असं हे होत नाही असं फंबल होत नाही की लवकर टाक लवकर असं त्यांनी असं पकडलं. आपली त्यांनी अशी चळवळ बघितली ना म्हणजे त्याची पण डाऊट आला लगेच. हा चळवळ नसती ना आपण असं एकदम गेलो ना वाट मध्ये फुलाची छाती बिती पुढे करून एक तरी फॉर्मल घातलंय. सोनू फॉर्मल घातलंय तेवढे नक्की कुठले रिच खानदार आले लोक. Rich kids. हा रिच किड्स. हा 70 रुपयाचे फटाके पडत होते धंदा तेव्हा. रिच किड्स हीच फटाके मी फोडायचो. घेतलंय. आणि माझा फोन आहे ना स्विच ऑफ झालाय म्हणून तुला मी पुढे दिला. हा मग मी वेडा घ्या. अरे मी वेडा घ्यायच्या फोन मध्ये ब्लॉक करायला. मला पहिले एडॉप करायला लागते. अरे 4 कुठेतरी होते. नको सोनू हळू भावा ऐक ना. आपल्या देवाने ना दिलाय कौल बोलतोय.
आपल्या देवाने ना एक हे दिले कुर्ता घ्यायला जायचं. हे भावा कुर्ता घ्यायचा आहे. कुर्ते घ्यायचे आणि आपली थीम आहे आता कुर्त्याची व्हाईट कुर्त्या पण घ्यायच्या तरी याला बोललो आपल्याला. माहिती का कुर्ता घ्यायचा आपल्याला. मी चिकनेरी कुर्ता, चिकनेरी कुर्ता, चिकन करी चिकनेरी कुर्ता असतो. अटलांटिक झाला. चिकन करी नाही, चिकनेरी. चिकन कारी चला, चिकन अटलांटिक कारी पण घेऊ चिकन डिशेला. चला गाडी गाडी आता गाडी आता गाडी direct. कशाला फिरवायची? गाडी जाऊ हे रेडबुल नाही घ्यायची का आपल्याला ए, Red Bull घेऊ ना. हे जाते रेडबुल बाळा Red Bull घे. हा किती मेरे को अध्यक्ष को बोल अध्यक्ष खजिनदारला फोन कर फोन काय करतोय बोल आता आम्ही कॉफी पिली करून हा स्टारबक्स आलेलो 1/3 किलो. 1/3 पिलो ब्रो 5/2. तर मित्रांनो आपण गेलेलो उल्हासनगरला फटाके आणि गुलाल सगळं आणलंय आणि आता आपण आता आलोय खाली महाआरतीला. सगळे लोक जमा झाले. आपण फक्त खूप लेट झालोय तर लवकर जाऊया खाली आणि आरती घेऊया. खूप इम्पॉर्टंट आरती ही. आरती काय झालं? हार येतो आपला. हार होतोय का तुझा? हार होतोय का? तुम्हाला आम्ही बोललेलो की दुर्वाचा हार गेला आपल्या भावानी. किती 8 फुटाचा ना तर येतोय तो लवकर येतोय. हाड लाईन इथून आहे का असा विषय आहे का? इथून लाईन लागली इथून. वा चल पुढे चल. हार आलाय चला. आला चरण दर्शनची लाईन आहे. एक्साइटमेंट चढला नाही चालू आहे. ठीक आहे. हर्षल जरा ब्लॉग घ्या आपला. हे काय चालू आहे ब्लॉग? चल तू चालत राहा फक्त म्हणजे चालत राहा. चला डायरेक्ट कापूर. ओ माय गॉड हे पण 56 हे मला वाटलं पहिले हे युट्यूबचं हे करून. श्रावण कुठे गेलाय? थांब हातात रुक आम्ही रुक म्हणे रुक. हे टाईट मित्रांनो आपण पहिले बोलले काय मावळ सुरुवात झाली अशा प्रकारे.
स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही गेलेलो मुलुंडला, कारण आमचा जो फोन आहे त्या फोनची पूर्ण वाट लागली. विसर्जनचा ब्लॉग म्हणून नाही येणार आहे, कारण की आपण ब्लॉग करणार होतो. म्हणजे सकाळी आम्ही उल्हासनगरला गेलेलो, तिकडे फटाके वगैरे आणायला गेलेलो, गुलाल आणायला गेलेलो. प्रॉपर त्याचे आम्ही सगळे शूट वगैरे घेतलेले. बट सीन असा झाला की जशी जशी मूर्ती आपली म्हणजे मूर्तीचं आपण महाआरती केली, महाआरतीचे पण व्हिडिओ काढले आपण त्या फोनमध्ये. आणि मूर्तीची आपली जशी आपली निघाली, आपण कुर्ता वगैरे सगळं रेडी होऊन आलो खाली. आणि मूर्ती जशी गल्लीमध्ये आली, बाहेर निघाली आणि ते फटाक्याचे शो करत होते वरती. थोडा किंचित जास्त पाऊस, नॉर्मल पाऊस पडत होता. आणि आपण जस्ट व्हिडिओ काढत होतो ब्लॉगची व्हिडिओ काढत होतो, तेवढ्यात फोनमध्ये पाणी गेलं. माहीत नव्हतं आम्हाला फोनमध्ये पाणी गेलं. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने आपण जशी मूर्ती आपली बाहेर निघाली एरियामध्ये, तेव्हा परत मी शॉट घ्यायला गेलो मूर्तीचे. त्याच्यामध्ये बघतो तर फ्रंट कॅमेरा पूर्ण ढूस झाले, म्हणजे पूर्ण फ्रंट कॅमेऱ्याची वाट लागलेली. तर मी लगेच फटकन गेलो, म्हणजे मोबाईलवाल्याकडे, जो बाजूला आमच्याकडे आहे लोकल मोबाईलवाला, त्याच्याकडे गेलो. त्याला बोललो भाई इसमें फोन पानी चला गया है, जरा इसका कुछ तो कर. मतलब तो बोलते ठीक है करता हूँ करके. तो म्हणजे रेडीच नव्हता, पण मी उसको बोला कि मेरे को ब्लॉग वगैरह करने का है, थोड़ा वीडियोस वगैरह निकालने का है, तो तू कुछ तो करके दे मेरे को फोन का. मतलब फोन में से पानी फटक से तुरंत निकाल दे. तर तो गेला, त्यांनी फोन घेतला, त्यांनी फोनमधलं पाणी काढलं, पण फोनचा डिस्प्ले उडालेला. म्हणजे फोनचं एक साईड म्हणजे पूर्ण वर्कच करत नव्हती. तर त्याला बोलो कुछ तो करके दे मेरे को ना, थोड़ा फटक से कुछ तो कर, डिस्प्ले डाल के दे. अभी जितना पैसा जाएगा तो चलेगा मेरे को, बट डिस्प्ले डाल के दे. तर त्यांनी स्टेशनला दिला फोन, त्याच्या दुसऱ्या दुकानात दिला फोन. त्याने डिस्प्ले टाकला, पण डिस्प्लेला असे लाईन पूर्ण असे एकदम पूर्ण रेड लाईन, ग्रीन लाईन अशी लाईन येत होते. तर तो बोला की तू फोन यूज कर सकता है, फिर से कल लेके आ, तर कल मी नीट ठीक करके देता हूँ करके. तर मी तो फोन घेऊन गेलो, घरी ठेवला फोन. बोलो जाऊन दे, आता परत जर पाण्यात फोन गेला तर परत पूर्ण वाट लागेल फोनची. फोन घरी ठेवला, परत मिरवणूकमध्ये गेलो, नाचलो वगैरे. आणि सगळे फ्रेंड्स लोक नाचत होते, पण त्यांचा पण फोन गेला असं योग्य वाटत नाही. माझा फोन घेतला ना आपण. मग तो विसर्जनचा ब्लॉग तर असाच राहिला. असं खूप वाईट वाटतं की आपण गणपतीचे सगळे सिरीज काढले. क्या रे गणपती म्हणजे मिरवणूकपासून ते आपले नाईट, आपण जेवढी मजा केली, पूजेचा दिवस, लास्ट नाईट, सगळे व्हिडिओज काढल्या. आणि मेन म्हणजे जे लास्ट विसर्जन होतं, जे गणपतीला आपण विसर्जन करणार होतो, आपली मूर्ती विसर्जन कशी होते ते पण सगळं मला ब्लॉगमध्ये टाकायचं होतं, पण त्या फोनमुळे काय झालंच नाही नीट. तर मग आता आपण गेलेलो मुलुंडला. आता इथे साईडला डोंबिवली गार्डनमध्ये आलो. मुलुंडला गेलेलो. तो एक आमचा दादाचा ओळखीचा आहे, तो फक्त आयफोन स्पेशलिस्टच आहे, फक्त आयफोनचे हे करतो, रिपेअर करतो, म्हणजे फोन वगैरे प्रॉपर. त्याकडे आपण फोन दिला, तो बोलतो की इसका बहुत मतलब गंदा काम किया है फोन का, मतलब डिस्प्ले भी नकली लगा है, वो तो बात अलग है, बट बहुत कुछ गंदा काम किया है. तो बोला की 7-8 बजे तक फोन मिलेगा करके. मला ठीक आहे चलेगा. तर तेच सांगा तुम्हाला ब्लॉग चालू केला आहे की आपण ब्लॉग करूच शकलो नाही विसर्जनचा. खूप वाईट वाटतंय, खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय. सगळेजण विचार होते की काय झालं, कोणी विसर्जनचा ब्लॉग का नाही ते, विसर्जनचा ब्लॉग का नाही ते. त्याचं कारण हेच की आपला फोन डेड झाला आहे पूर्ण. आता बघूया, फोन जर नीट झाला तर ठीक, नाहीतर मग आपला नवीनच फोन घ्यायला लागेल. तो बोलला आहे मी करके देता हूँ करके फोन 7 की 8 बजे तक. तब तक तो आपण वाट बघूया आपण. जर फोन नीट झाला तर ठीक, नाहीतर मग आपण 2-4 दिवसामध्ये आपला नवीनच फोन घ्यायला लागेल. अजून हेच आता नेक्स्ट सगळे आपले कॉन्टेंट येत असेल, जिम वगैरेचे, आपण कुठे जातो फिरायला वगैरे, तेच आता परत तीच घिसीपिटी लाईफ जगायला लागेल. परत आता ऑफिस की लाइफ, फिर से अभी ऑफिस का लाइफ जीना पड़ेगा. सुबह उठो 7 बजे, रात को आओ 8 बजे, बाद में जिम जाओ, बस इतना ही. गणपति के 12 दिन बहुत अच्छे से गए, बहुत एंजॉय किया गणपति के 12 दिन में. अभी फिर से वही लाइफ जीना पड़ेगा, ऑफिस जाना पड़ेगा, आना पड़ेगा. देखते हैं अभी आगे क्या होता है. 8 बजे मेरे को फ़ोन मिला, तो फिर से मैं ये व्लॉग में ज्वाइन होगा. तब तक के लिए बाय.